साहेब हरकत नाही, त्या तुम्ही तपासा. अजूनही 16 तारखेला वेळ आहे. 16 तारखेला आम्हाला परवानगी द्या, नका द्या आम्ही येईल, पण दिली तर तुमच्या आमचा वाद होणार नाही, पोलिसांचा आमचा वाद होणार नाही. ज्या 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला धनगड आहेत ते आम्ही आहोत. जी जात अस्तित्वात नाही त्या जातीला राष्ट्रपती त्या लिस्टमध्ये टाकू शकत नाही. त्याच्यामुळं ती अस्तित्वहीन जात नाहीये, ते फक्त र आणि ड चा स्पेलिंगचा एक फॉल्ट झालेला आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आहेत. आज आपण पाहिलं तर विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्र्यांसोबत त्यांची बैठक पार पडली. मागणी एकच होती, जी गेल्या काही महिन्यांपूर्वी ती मागणी घेऊन आझाद मैदानात आले होते, म्हणजे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. काय चर्चा झाली बैठकीत? म्हणजे बैठक यशस्वी ठरली? नाही, हे बा, यशस्वी ठरली असे म्हणता येत नाही, फेल झाली असंही म्हणता येत नाही. कारण हा धनगर जमातीचा आरक्षणाचा प्रश्न आजचा नाही, गेल्या कित्येक दशकांचा आहे. हा लढा सातत्यानं धनगर जमात लढते. आत्ता जे अलीकडच्या काळामध्ये 17 सप्टेंबरपासून जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून जो लढा उभा राहिला, त्या लढाईच्या दृष्टीनं 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही येणार होतो. त्यावेळेस सरकारनं कर्फ्यू लावणे, आम्हाला अटक करणे, हे आंदोलन दडपण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. आंदोलन झालं होतं तरी तुम्ही आले त्या दिवशी, आले तुम्ही पाहिलं की आम्हाला अटक केली, नाकाबंदी केली, बांधवांना अटक केलं, तरी आझाद मैदान भरलं होतं. मग आम्ही गेल्या 3 दिवसापासून मी मुंबईत आहे. मी पोलीस खात्यातल्या, कारण मी पोलिसात काम केलंय म्हणून पोलिसांचा आणि आमचा संघर्ष नको म्हणून मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा देशाच्या संविधानिक अधिकार आहे आणि आत्ता अधिवेशनाच्या काळातच आंदोलनं होतात आणि मुंबईमध्ये आंदोलनासाठीची जागा ही आझाद मैदानच आहे. आम्ही या भारताचे नागरिक आहे, या महाराष्ट्राचे नागरिक आहे आणि शांतताप्रिय आहे, संविधान मानतो. कारण शांतताप्रिय नसतो, संविधान मानलं नसतं तर 21ला आम्ही शांततेत वापस गेलो नसतो इथून. म्हणलं तुम्ही आम्हाला परवानगी द्या. परवानगी मिळाली नाही, पण काल त्यांनी चर्चेचं आमंत्रण दिलं होतं. आज चर्चा झाली, बऱ्यापैकी चांगली चर्चा झाली. आम्ही आमच्या भावना ठामपणे मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. त्यांनी काही सांगितलं की काही गोष्टी आहेत ज्या कायदेशीर अजूनही तपासणं गरजेच्या आहेत. म्हटलं साहेब हरकत नाही, त्या तुम्ही तपासा. अजूनही 16 तारखेला वेळ आहे. 16 तारखेला आम्हाला परवानगी द्या, नका द्या आम्ही येईल, पण दिली तर तुमच्या आमचा वाद होणार नाही, पोलिसांचा आमचा वाद होणार नाही. त्याच्यामुळे 16ला परवानगी द्या, आम्ही इथं येतो. 16पर्यंत जर तुमच्या सगळ्या अभ्यासातून, चर्चेतून येजी सोबत चर्चा करायची, आणखी कोणासोबत चर्चा करायची, ही चर्चा करा. काय निर्णय होतो आम्हाला सांगा. जर 16 तारखेला आम्हाला तो मान्य झाला तर आम्ही आंदोलन विड्रॉल करू, स्थगित करू, पुढे ढकलू, काय जे करायचं ते करू. पण 16ला मल्हारराव होळकरांची जयंती आहे आणि ती जयंती आम्ही आंदोलक म्हणून जालन्याच्या 17 सप्टेंबरच्या पासून जो लढा चालला आहे, या लढ्याचा अंतिम पुढचा पडाव हा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये असणार आहे. 16 तारखेला आम्ही 10 वाजता येणार आहे. या ठिकाणी मल्हारराव होळकरांची जयंती साजरी करणार आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मल्हार मावळ्यांना, अहिल्याबाईंच्या लेकींना विनंती करतो, आवाहन करतो की एकदा ही पहिली जयंती आपली मुंबईमध्ये आपण साजरी करतोय. ही जयंती साजरी करण्यासाठी मुंबईमध्ये या. दीपक भाऊ, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे. राज्याचं सर्वात मोठं ते पद आहे, सर्व निर्णय त्यांच्या हातात आहेत. मराठा समाजाला देखील आरक्षण दिलं, अनेक प्रमाणपत्र आता वाटपाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. हळूहळू का होईना होत आहे. किती प्रमाणपत्र मिळावी, सरसकट करावं, काय नेमकी मागणी कशा पद्धतीची असणार? ज्या 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला धनगड आहेत ते आम्ही आहोत. जी जात अस्तित्वात नाही त्या जातीला राष्ट्रपती त्या लिस्टमध्ये टाकू शकत नाही. त्याच्यामुळं ती अस्तित्वहीन जात नाहीये, ते फक्त र आणि ड चा स्पेलिंगचा एक फॉल्ट झालेला आहे. म्हणून धनगड आम्ही आहोत, धनगर आम्ही आहोत. 36 नंबर हे आमचं घर आहे हक्काचं. त्या घरामध्ये 100% धनगरांना जागा पाहिजे ना. सरसकट म्हणजे काही विषयच नाही. धनगर म्हणजे महाराष्ट्रात जो धनगर राहतो तो एकच धनगर आहे आणि या धनगरांना त्या एसटीचे आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, हा एकच मुद्दा आहे. तो सर्वांनाच होणार आहे. पण एकंदरीत हे शक्य आहे का? मुख्यमंत्री बोलले का हे शक्य असू शकतं? 100% शक्य आहे साहेब. या देशामध्ये EWSचं आरक्षण 10% मोदीजींनी दिलं. कुणी मागितलं होतं? मी तिथेही बोललो. कुणी मागितलं होतं एखादं निवेदन, आंदोलन? काहीच नाही. मोदीजींच्या मनात आलं, त्यांनी दिलं. मग मी साहेबांना तेच सांगितलं, मुख्यमंत्री साहेब आपण शब्द दिलाय, मोदीजींनी शब्द दिलाय, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी शब्द दिलाय, तो दिलेला शब्द पाळा. तुम्ही ठरवल्यावर शक्य आहे. बरं, ते कायद्याच्या बाहेरचं आहे का? तर कायद्यातच आहे. 36 नंबरला ऑलरेडी आहे, ते देणं शक्य आहे. पोलीस स्टेशनमध्ये. त्याचमुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या 16 तारखेला काय होतं आहे, 16 तारखेआधीच सरकार धनगर समाजाला दिलासा देते की नाही?
आणि सरकारच्या डोक्यात नेमकं काय चाललं या संदर्भात सरकार नेमकं काय म्हणतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत. बाबू नको ना डिस्टर्ब